हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 2. सद्गुरु स्तवन. ओवी क्रमांक 1. आता उपायवन वसंतू, जो आज्ञेचा आहे व तंतू, अमूर्तची परिमूर्त कारुण्याचा. अर्थात सद्गुरू म्हणजे उपायवनातील वसंत ऋतू आहे. त्याच्या आज्ञेचे मी मंगलबंधन धारण केले आहे. हा करुणा करून अमूर्तातील मूर्त दर्शविणारा आहे. आता उपायवन वसंतू. सद्गुरु स्तवन या 2 अध्यायाची सुरुवात करताना माऊली म्हणतात की परब्रह्म पुरुषोत्तमाचे आपल्याला जे परमदिव्य ज्ञानविज्ञान प्राप्त होते, या भौतिक जगतापलीकडील ज्या दिव्य अद्भुत विश्वकेंद्राची ओळख होते, ज्या योगे आपल्याला आपलाच स्वसत्य परिचय होतो, ते करून देणारा सद्गुरू म्हणजे उपायवन वसंत ऋतू आहे. यास्तव आता आपण या उपायवन वसंत ऋतूचे स्तवन करावयाचे आहे. त्याला जाणून घ्यायचे आहे, त्याची कृपा प्राप्त करायची आहे. त्यायोगे या भौतिकापलीकडील सत्य जीवन जगायचे आहे. आपल्या जीवनाचा सत्य अर्थ जाणून घ्यायचा आहे. त्यासाठी उपायवन वसंत ऋतू हे तिन्ही शब्द जाणून घेण्यासारखे आहेत. उपाय. आपण अध्यात्म ज्ञानासाठी अनभिज्ञ जड देहधारी भौतिकात रत असलेले आहोत. देहधारी असल्यामुळे आपण स्वाभाविकच देहाला काय काय पाहिजे याची काळजी घेणारे, त्याच्यासाठी जे पाहिजे ते मिळविणारे, त्याच्यातच रत राहणारे आहोत. या भौतिक जगतात खास करून देहासाठीच येथे पंचमहातत्वांमधून औषधी आणि वनस्पती निर्माण केल्या जातात. यामुळे आपण या भौतिक जगतात सतत वावर करत असतो. स्वाभाविकच आपल्याला या भौतिक जगताबद्दल प्रीती आहे, जवळीक आहे, माया आहे. यामुळे आपण त्यातच जगतो, रत असतो, गुरफटलेले असतो. यामुळे अर्थातच या भौतिकापलीकडे काही अन्य जीवन आहे याचा आपल्याला ठाव ठिकाणा माहीत नाही. जोपर्यंत आपल्याला या भौतिकाचा त्रास, दुःख, कष्ट, पीडा होत नाही आणि या भौतिकात त्यावर उपाय सापडत नाही, तोपर्यंत या भौतिकापलीकडे डोकवावे असे आपल्याला वाटतही नाही. जर आपल्याला आपण जेथे आहोत तेथे सुविधा मिळत आहे, त्यापासून सौख्य होत आहे, तोपर्यंत आपण स्वाभाविकच तेथे ठाम राहतो. तथापि यथाकाळी आपल्याला भौतिक जीवनात दुःख, कष्ट, पीडा, त्रास सुरू होतो आणि त्यावर जे जे भौतिक उपाय केले जातात ते तात्पुरते आहेत असे लक्षात येते. यावर शाश्वत उपाय भौतिकात सापडत नाही. येथे आपण भौतिकापलीकडे काही जीवन आहे का याचा शोध घेतो आणि त्याचा आपल्याला जो बोध करून देतो तो आपला सद्गुरू असतो. श्री शिवसूत्रामध्ये 3 उपाय सांगितलेले आहेत. एक शांभवोपाय. सूत्र आहे चैतन्यम आत्मा. आत्मा चैतन्य आहे. आत्मा दिव्य चैतन्य शक्ती आहे. आपण त्याचाच अंश आहोत. आपण महादिव्य महाऊर्जा आहोत. आत्मा परम ऊर्जेचा चैतन्य स्रोत आहे. येथे ज्ञानयोगे ते अदृश्य, अरूप, निराकार साध्य करायचे आहे. 2 शाक्तोपाय. सूत्र आहे चित्तम मंत्रः. चित्त मंत्र आहे. चित्ताला जो मंत्र दिला जातो त्याप्रमाणे चित्त त्याचा आकार धारण करते. तो मंत्र चित्त जगू लागते. चित्ताचा मूलभूत मंत्र आहे ओम. येथे आराधना आहे, भक्तियोग आहे. 3 आणवोपाय. सूत्र आहे आत्मा चित्तम. आत्मा चित्त आहे. आत्मा आणि चित्त यात भेद नाही. देहबुद्धीमधून चित्ताला मुक्त करायचे आहे. आत्मा आणि चित्त यामधील द्वैत नष्ट करायचे आहे. आत्मा म्हणजे ती परमदिव्य चेतना
म्हणजे आपल्यातील कुंडलिनी शक्ती शिवशक्ती होय. तिची योगमार्गे जागृती करायची आहे. त्या योगे चित्त चैतन्य स्वरूप होते, आत्मस्वरूप होते. हा कर्मयोग आहे. सद्गुरू आपल्याला याचे योग्य मार्गदर्शन करतो. यासाठी पुढील शब्द योजलेला आहे. वन. वन म्हणजे अरण्य, जंगल. वनामध्ये असंख्य प्रकारचे विविधतेने नटलेले वैचित्र्य असलेले वृक्ष, झाडे, लता, पल्लवी एकत्रपणे सुखे नैव नांदत असतात. वनामध्ये असंख्य प्रकारचे विविधतेने नटलेले वैचित्र्य असलेले पशु, पक्षी, किडे, आळ्या, मुंग्या असे मानवेतर प्राणी एकत्रपणे सुखे नैव नांदत असतात. त्यांना पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश अशी पंचमहातत्वे सांभाळत असतात. तथापि या वनसृष्टीतील प्रत्येक प्रकारच्या वनस्पतींना आणि मानवेतर प्राण्यांना या पंचमहातत्वांमधील भिन्न भिन्न प्रकारची घटकद्रव्ये कमी जास्त मात्रेमध्ये उपयुक्त असतात आणि निसर्ग त्या त्या वनस्पतींना आणि मानवेतर प्राण्यांना ती त्यांना योग्य अशी घटकद्रव्ये त्या त्या प्रमाणात पुरवीत असतो, उपलब्ध करून देत असतो. उदाहरणार्थ, लाल जास्वंदीला आंब्याला लागणारी घटकद्रव्ये दिली जात नाहीत. हेच निसर्गाचे महावैशिष्ट्य आहे. सद्गुरू नेमके हेच करतो. त्याच्याकडे आलेल्या छात्रांना, शिष्यांना, मुमुक्षूंना, साधकांना, संन्याशांना, योग्यांना तो यथायोग्य प्रकारे ज्याला त्याला आवश्यक ते आणि आवश्यक इतकेच ज्ञानविज्ञान प्राप्त होण्यासाठी उपाय सुचवत असतो, उपाय करवून घेत असतो, उपाय करत असतो. यामुळे प्रत्येक छात्र, शिष्य, मुमुक्षू, साधक, संन्यासी, योगी ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार ज्याला त्याला मुक्त होण्यासाठी योग्य अशी साधना, उपासना शिकतो. वसंत ऋतू. वसंत ऋतूचे वैशिष्ट्य म्हणजे या ऋतूमध्ये वनस्पतींना नवीन पालवी फुटते, त्यांची वृद्धी होते, येथे सृजन होते. वनस्पतींच्या टोकाला नाविन्याची लकाकी येते. नवीन वस्त्रे घातल्यासारखी वनस्पती सृष्टी मोठी शोभादायक दिसते. त्यावर सूर्यकिरणे सोन्या चांदीसारखी झळाळी आणतात. यामुळे संपूर्ण वनस्पती सृष्टी महा आनंदात असते, डोलत असते, प्रफुल्लित असते. हे पाहून प्राणीसृष्टीही आनंदात असते. आवाज काढून, उड्या मारून, बेहोशीत मस्त राहून ते त्यांचा आनंद व्यक्त करत असतात. अशा प्रकारे तमाम वनात आनंदी आनंद असतो. याचप्रमाणे सद्गुरू आपल्या छात्रांना, शिष्यांना, मुमुक्षूंना, साधकांना, संन्याशांना, योग्यांना अध्यात्माच्या मार्गाला प्रस्थान ठेवायला योग्य असे मार्गदर्शन करून नवीन जीवन प्रदान करतात. त्यांना भौतिकातील दुःख, पीडा, त्रास, कष्ट या दलदलीमधून बाहेर काढतात आणि शाश्वत अशा सदानंदाने नाहात असलेल्या अध्यात्माच्या मार्गाला परमयात्रा करायला प्रवृत्त करतात. त्यांची संचिताच्या चिखलात रुतलेली गाडी बाहेर काढून मुक्तीच्या यात्रेला मार्गस्थ करतात. यात वैशिष्ट्य असे आहे की वसंत ऋतूमध्ये जुन्या वनस्पतींनाच नवीन पालवी फुटते. याचप्रमाणे सद्गुरू छात्र, शिष्य, मुमुक्षू, साधक, संन्यासी, योगी यांना भौतिकात राहूनच अध्यात्माची यात्रा करवितो. भौतिक आणि अध्यात्म यांचा सुंदर मेळ घालून त्यांचे एकसुरी भौतिक आयुष्य अध्यात्माने पूर्णत्वाला नेऊन त्या शून्यात त्यांना कैवल्यात नवजीवन जगायला शिकवितो. सद्गुरू त्यांना भौतिकाचा त्याग करायला सांगत नाही, तर त्याच भौतिकात राहून त्यांना अध्यात्माची नवसंजीवनी देतो. त्यांचे जीवन कैवल्यानंदाने बहरून फुलून प्रफुल्लित होते. जो आज्ञेचा आहे व तंतू. माऊली सांगतात की मी स्वतःला सद्गुरूच्या आज्ञेच्या बंधनात जखडून घेतले आहे. सद्गुरूची आज्ञा मला शिरसावंद्य आहे. त्याबाहेर मी कदापिही आचरण करत नाही, करणार नाही. पत्नी पतीच्या नावाने गळ्यात मंगळसूत्र घालते, ती त्याच्या अर्ध्या वचनात असते.
ती त्याच्याशी एकनिष्ठ असते. याचप्रमाणे माझे वर्तन आहे. माझा सद्गुरूवर पूर्ण विश्वास आहे. त्याच्यावर माझी पूर्ण श्रद्धा आहे. मला सद्गती जर कोणी मिळवून देणारा असेल तर तो एकमेव सद्गुरूच आहे. मी मला माझ्या सर्वस्वासह सद्गुरूच्या हवाली केले आहे. तोच माझा एकमेव तारणहार आहे. अमूर्तची परी मूर्त कारुण्याचा. ओवीच्या शेवटी माऊली सांगतात की सद्गुरू कसा आहे तर तो मूर्तामधील अमूर्त दृश्य करून त्याचे दर्शन करवून देणारा आहे. परमात्मा अदृश्य, अरूप, निराकार आहे. तथापि सद्गुरूच्या कृपेने परमात्मा भक्तांसाठी सदा दृश्य, रूपवान, आकार असणारा आहे. त्यासाठी भक्तीचे नेत्र असावे लागतात. अर्जुनाने भगवंत श्रींना त्यांचे विश्वरूप दर्शन घडावे अशी विनंती केली. भगवंत श्री अर्जुनाला म्हणाले की तुला या मानवी नेत्राने ते विश्वरूप दर्शन सहन होणार नाही. त्यासाठी मी तुला दिव्य दृष्टी देतो. त्याप्रमाणे भगवंत श्रींनी अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली आणि मग अर्जुन ते विश्वरूप दर्शन घेऊ शकला. याचप्रमाणे सद्गुरू ते भक्तीचे नेत्र भक्ताला देतो. ती दृष्टी भक्ताला सद्गुरू प्राप्त करून देतो. त्यायोगे भक्ताला भगवंत दृश्य होतो. त्या अमूर्तातील मूर्त भक्त पाहू शकतो. आता मंदिरामधील ती दगडाची मूर्ती दगड असत नाही. तेथे चालता बोलता परमात्मा प्रगट होतो. भक्त त्याच्याशी बोलतो, त्याचे दर्शन घेतो, धन्य होतो. माऊली पुढे सांगतात की हे सर्व सद्गुरू कारुण्याने करतो. सद्गुरूला भक्ताबद्दल प्रेम, वात्सल्य, ममता, माया असते. सद्गुरूची भक्तावर मोठी कृपा असते. सद्गुरू दयाळू असतो. सद्गुरू भक्ताची माता असते. सद्गुरू भक्तावर आईची माया करतो, करुणा करतो. सद्गुरू भक्ताला सांभाळून घेतो. भक्त वाटेत अडखळला तर सद्गुरू त्याचा हात धरून त्याला सावरतो. त्याला योग्य मार्गी परमात्म्याची यात्रा करायला प्रोत्साहित करतो. त्याला परमात्म्याचे प्रत्यक्ष दर्शन घडवितो. त्याला मुक्त करतो. हरिओम.